शासनाने सगळ्यात जास्त पूर्ण करून दाखवलं तर, कारण हे जे आरोग्याचं काम करणं हे सोपं काम नाही आणि महाराष्ट्रात ते कोणाच्या मुखातून पहिलं असेल तर मंगेशजी चिरटे साहेबांच्या मुखातून आलं आणि अशा व्यक्तीच्या माध्यमातून संपूर्ण या महाराष्ट्रभर इतक्या जोमात चालू आहे. खरोखर मी आमच्या सातारा जिल्ह्याच्या वतीनं थोडं कमीच होईल आणि खऱ्या अर्थानं एकच सांगतो की सातारा जिल्ह्यामध्ये नवे तर महाराष्ट्रामध्ये वैद्यकीय कक्ष हे नाव फक्त जर का कोणामुळे कळालं असेल ते सन्मान्य मंगेश चिरटे साहेबांमुळे कळालं आणि वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून कशा प्रकारे काम करायचं, तळागाळापर्यंत काम कशा पद्धतीने करायचं, अशा पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणात सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब या ठिकाणी आदरणीय राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्हिडिओ कॉलद्वारे आता आपल्या समेत जोडले गेलेले आदरणीय एकनाथजी शिंदे विनंती करतो की आज 44 आरोग्य शिबिर या ठिकाणी आपल्या घरातील साताऱ्यामध्ये सुरू होत आहे. तर या शिबिराला पण शुभेच्छा द्याव्यात, आशीर्वाद द्याव्यात. आहेत डॉक्टर आशुतोष सिंग सर, सरांना बोलवा. सरांना आहेत आशुतोष सिंग सरच आहेत सर, डॉक्टर आशुतोष सिंग साहेबच आहेत. हा सर एकच सेकंड सर, माईकला जोडतो फोन, एक सेकंड. स्पीकर कुठे? स्पीकर साहेब साहेब एक नाही साहेब एकच सेकंड साहेब, आवाज येत नाही. एक अर्धा मिनिट घेतो साहेब. आवाज हॅलो नमस्ते. हॅलो प्रभार काकांची जर तुमच्या हे करत. हॅलो नमस्ते प्रभार काका, एक सेकंड. माझ्या फोनवरनं करतो, आवाज तुटतोय. माझ्या फोनवरनं करतो. येस सर, तुम्ही बोला. येस साहेब. पेशंट्स बघा साहेब. एकनाथजी शिंदे साहेबांनी कशा प्रकारे वैद्यकीयचं काम चालू असतं, मंगेशजी चिरटे त्यावेळी अशाच प्रकारे त्यांच्या पाठीवरती राज्याचे सन्माननीय आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब या ठिकाणी संपर्क प्रमुख सर आहेत, अंकुश बाबा कदम आहेत, राजेंद्र यादव आहेत, कराडचे नगराध्यक्ष, आणि काही वेळापूर्वी सन्माननीय पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. तर माझी आपल्याला विनंती की आज या कार्यक्रमाला साहेब आपण शुभेच्छा द्याव्या. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेब. मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आवाजचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज सातारा येथे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेबांच्या पुढाकाराने आणि आमचे मित्र शंभूराव मंगेशजी चिरटे यांच्या सहकार्याने आम्ही या ठिकाणी आपण कार्यक्रम आयोजन केला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना या ठिकाणी उपस्थित झाले सर्व पालक आणि त्याचबरोबर सगळे आमचे लहान बच्चू कंपनी या सगळ्यांना सुद्धा शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांची आरोग्याची तपासणी पुढील माध्यमातून करण्याचे पुढे ऑपरेशन करणं यासाठी निर्मित
सातारा असेल, ठाणे असेल, सर्व जिल्ह्यांमध्ये मंगेची त्यांची टीम आणि ज्युपिटर हॉस्पिटलची टीम काम करते. आपण खरोखर शिवसेना हे 4 शब्द महाराष्ट्र राज्याचे संविधान श्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या शिबिराचं आयोजन केल्याने प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये या आरोग्य शिबिराचं आयोजन करून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन, ज्युपिटर हॉस्पिटल तथा आरोग्य फाउंडेशन आणि शिवसेना सातारा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या ठिकाणी या आरोग्य शिबिर संपन्न होते. त्याला पाहिलं तर अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या सातारा जिल्ह्यातून या शस्त्रक्रियेसाठी जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 110 लोकांनी इथं नोंदणी केलेली आहे आणि बऱ्यापैकी आज इथं सर्व आपापल्या बालकांना घेऊन सर्व पालक इथं आलेले आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन या हॉस्पिटलच्या माध्यमातून जे आपले इथले जाधव साहेब आहेत ते आपल्याला मदत करत आहेत. खरं पाहिलं तर मंगेजी चिवटे साहेबांना मी मनापासून शुभेच्छा देतो. त्याचं कारण एक आहे की ज्या वेळेला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब होते आणि त्यावेळेला मुख्यमंत्री पदाचा सह्याद्री पक्षातून ज्या ज्या मदती झाल्या त्याचा मी साक्षीदार आहे. आपल्या या सातारा जिल्ह्यातून खेडोपाड्यातून एखाद्या मला व्हॉट्सअप जरी केलं आणि ते व्हॉट्सअप मी जर मंगेजीला पाठवलं तर लगेच दुसऱ्या दिवशी किंवा तिसऱ्या दिवशी त्या व्यक्तीच्या ज्या हॉस्पिटल असेल त्या हॉस्पिटलचे पैसे जमा व्हायचे. हे खरं काम हा मतदार जो असतो आदरणीय एकनाथ शिंदेचं मोठ्या हाताने सगळ्या हाताने मदत करत असतातच, परंतु त्यांनी मुख्यमंत्री पदावरती असताना माझ्या माहितीप्रमाणे 450 कोटी 60,000 लोकांचे प्राण वाचवलेले आहेत आणि 450 कोटी या रुग्णांना मदत केली. म्हणजे असा मुख्यमंत्री आजपर्यंत कधी म्हणजे माझ्या ह्याच्यामध्ये कधी बघितलं नव्हतं. परंतु आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी अतिशय एक आरोग्य कसं राबवलं, आरोग्य लोकांना कसं लक्ष दिलं पाहिजे याच्यावरती जास्त लक्ष शिंदे साहेब यांच्या 65व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष, डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या वतीनं हे आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित त्यांच्या संकल्पनेने हे शिबिर भरते असे उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे आणि आत्ताच अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या शासनाकडून वैद्यकीय मदत कशी मिळते हे त्यांनी महाराष्ट्रात दाखवलं असे आमचे आदरणीय मंगेजी चिवटे या कार्यक्रमात उपस्थित आमचे वाशीचे शिवसेना नेते आदरणीय अनिल बाबा कदम, आमचे गावचे गांधी सर्व सन्मान्य व्यासपीठ या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व योग बंधू. खरं पाहायला गेलं तर या शिबिराच्या माध्यमातून सर्व बसलेले जे बालगोपाळ आहेत त्यांच्यासाठी असतात किंवा आता आशुतोष सिंह आहे, डॉक्टर पूजा सिंह आहे, यांच्या माध्यमातून ते शिबिराकडून अनेक जणांना याचा लाभ मिळाला. खरं पाहायला गेलं तर माननीय मंगेजी चिवटे यांचं कार्य उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. हे नेमकं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम कसं करायचं, तिथे जे रोग आहेत, जे पेशंट्स आहेत, त्या पेशंटला कशा पद्धतीनं मदत मिळून देईल याचं उत्तम उदाहरण आपण मंगेजी चिवटे देतो. आणि कधीही फोन केला, कधीही व्हॉट्सअपवरती जरी आम्ही हे केलं तरी तत्काळ त्याचा रिप्लाय येतो आणि संबंधित
रुग्णासाठी सहाय्य केलं जातं हे न विसरण्याचं काम आहे. करतो मी विनंती करतो दीपक चव्हाणजी, प्रवीणजी पाटील, अनिलजी मोरे, सातारा शहर आणि जिल्ह्यातल्या टीमने एकेकाने मी ज्यांचा नामोल्लेख करतो त्यांनी व्यासपीठावर उभं आपण या ठिकाणी आपला सत्कार स्वीकारण्यासाठी दीपक या किंवा सर खूप मेहनत घेतली शिबिर होण्यासाठी एक एक काढूया. दीपक चव्हाण यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजून आपण त्यांचा अभिनंदन करूया. दीपक चव्हाण सातारा जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय कक्ष यांचा सन्मान या ठिकाणी होतो. त्यानंतर पुढील सन्मान सन्मान प्रवीण पाटील याबरोबर पुढील सन्मान स्वीकारण्यासाठी सन्माननीय अनिल मोरे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख यांना विनंती करते की त्यांनी या सन्मान आमचे लक्ष्मण दादा जाधव चहाच्या मार्गदर्शन करतात. कोविड काळामध्ये शेकडो रुग्णांची बिलं त्यांनी माफ केली. त्याचा देखील सन्मान आज या निमित्ताने करावा लक्ष्मण दादा जाधव. म्हणजे हे आमच्यासाठी आयडॉल आहे. लक्ष्मण दादा जाधव आहे, भरत काका गोपाळे ते रिक्षा चालक आहेत, एक कृष्णा नरोटे तो कुरिअर बॉय आहे. निवडणुकीला सीएसटीकडे निघतो परंतु दादा आम्ही सांगतो की एमला जा, नायकला जा, विश्वकला जा, तिथे जातो आणि टी-शर्टला मदत करतो. विनायक जाधव आहे, कोल्हापूरचे शहर प्रमुख आहे. त्याचं चहाची गाडी घ्यायची कोल्हापूर शहरामध्ये. तर असे सगळे पक्षासाठी निस्वार्थीपणे काम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी आम्ही कोणीही खूप काही मोठ्या घराण्याचं नाहीये. म्हणजे फक्त निस्वार्थी पद्धतीनं रुग्णांच्यासाठी काम करायचं आहे एवढा सेवाभाव डोळ्यासमोर ठेवून कार्यकर्ते जोडले गेले. तर आपण त्याचे सत्कार लक्ष्मण दादा जाधव. पलटण पाटण सगळे आलेले पण घ्या. सन्माननीय निलेश मोरे आपला पहिला पदाधिकारी आहे सातारा जिल्ह्यातला. निलेशसाठी देखील जोरदार टाळ्या वाजवा. पहिला पदाधिकारी वैद्यकीय पदाधिकाऱ्याचं पहिलं पद आहे म्हणून त्यांना खाली मिळालं ना. मध्ये येऊ नका. संपूर्ण कार्यक्रमासाठी सन्माननीय अभिभाव जाधव आणि सन्माननीय यश पाटील यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यावं अशी विनंती. नमस्कार. राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या 62व्या वाढदिवसाच्या निमित्तानं संपूर्ण राज्यभरामध्ये आरोग्याचा महायज्ञ हा उपक्रम सुरू आहे. या उपक्रमाच्या अंतर्गत विविध आरोग्य शिबिरं संपूर्ण राज्यभरामध्ये घेण्यात येतात आणि यापैकीच एक महत्त्वाकांक्षी उपक्रम म्हणजे ज्या लहान मुलांना जन्मतः हृदयाला छिद्र आहे अशांची मोफत हृदय तपासणी, मोफत टुडिको तपासणी आणि मोफत हृदय शस्त्रक्रिया शिबिर. या शिबिराचं आयोजन आज सातारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये करण्यात आलं होतं. सन्माननीय सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांच्या शुभ हस्ते या शिबिराचं उद्घाटन झालेलं आहे. 110 लहान बच्चोंची मोफत टुडिको तपासणी आज या शिबिरामध्ये झालेली आहे आणि आज सायंकाळपर्यंत लक्षात येईल की या 110 पैकी किती लहान मुलांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. ज्यांना हृदय शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे अशा सगळ्या बच्चूंचं मोफत यशस्वी सर्जरी शस्त्रक्रिया ही ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करण्यात येणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यामध्ये या पद्धतीच्या शिबिराचं आयोजन सुरू आहे. आज जरी हे शिबिर झालेलं असलं तरी आणखी म्हणजे या शिबिराचा ज्यांनी लाभ घेतलेला नाही आहे असा जर एखादा कोणी बच्चू असेल, त्यांचे पालक असतील, ते देखील आमच्या शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता.
महाराष्ट्रातील एकही लहान बच्चू हा ज्याला हृदयाला छिद्र आहे हा उपचाराविना वंचित राहू नये, त्याच्यावर मोफत शस्त्रक्रिया व्हावी याच्यासाठी राज्याचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये या शिबिराचं आयोजन करण्यात येत आहे. त्यामुळे आज जरी कुणाला या शिबिराचा लाभ घेता आलेला नसला तरी अशा पद्धतीचं जर कोणी पेशंट असेल तर त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यांची देखील शस्त्रक्रिया ही मोफत ठाण्यातल्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये करून देण्यात येईल ही ग्वाही आज या शिबिराच्या निमित्तानं आम्ही देत आहोत.